सन्माननीय नावेद कालिपे सर यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं। वैष्णव चेंबूर संघाचे संघमालक नावेद कालिपे सर। हॅलो, एका बाजूला कृष्णा सातपुते, एका बाजूला एजाज कुरेशी आणि नो बॉल। उद्या होणारा लकी ड्रॉ त्याचं कुपन मूल्य आहे 500 रुपये। तो लकी ड्रॉ तो दर्शक जरी हजर नसला मैदानामध्ये तरी सुद्धा त्याला ते बक्षीस मिळणार आहे, कारण त्यावर तुमचं नाव आणि नंबर लिहून घेणार आहोत। तो हजर नसला तरी सुद्धा त्याला ते बक्षीस मिळणार आहे। 7 बक्षीस आहेत, त्यामुळे नक्की त्वरा करा। उद्याचा दिवस पाहूया कोणासाठी नशीबवान ठरतोय। हा, चला मॅच सुरू करायची आहे। आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहे। आज चौथी रात्र या स्पर्धेची आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आजही भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे पाहण्यासाठी। नो बॉलचा 1 रन कळवला जातोय। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता यंगस्टर प्रीमियर लीग आमदार चषकाचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते देवगडमध्ये। खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर येतात त्या ठिकाणी, वेगात बॉल टाकलाय। मॅच चांगली होणार आहे। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। 2 बलाढ्य संघ मालकांमधील बलाढ्य अशी मॅच पाहायला मिळते। एका बाजूला भिवंडी परिसरातील ख्यातनाम खेळाडू जोडीला किरण पवार, सुहास पवार आणि एका बाजूला जर पाहिलं तर भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे पाहायला मिळत आहेत। परंतु मॅच चांगली होणार आहे, कारण गेल्या काही वर्षात भिवंडीचं क्रिकेट देखील तेवढंच पुढे आलंय आणि आबंच एकत्रितपणे विवेक शेलार म्हणा, भावेश म्हणा, पवन म्हणा, जयेश पाटील म्हणा, महेंद्र मागे म्हणा किंवा हे सगळे खेळाडू चर्चेत आहेत। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या ठिकाणी फटका खेळलाय खरा, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवला जातोय। 1 धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेचा कॉल चुकला होता, परंतु 2 धावा तिकडे घेतल्या गेलेल्या आहेत। कृष्णा सातपुते इन ॲक्शन मध्ये वेड लावले टेनिस क्रिकेट रसिकांना। गेली 20 वर्ष कृष्णा सातपुते नावाच्या या वादळाने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पावलं क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळाली। ज्यावेळेला कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये येतात, काही आगळे वेगळे फटके देखील कृष्णा सातपुते यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आणले। मागील 20 वर्ष व्यावसायिक दर्जाचं अदर्जाचं क्रिकेट देखील त्यांनी सातत्याने खेळलेलं आहे। कौशल फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने फिल्डर येत आहेत। 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे। पहिलं षटक बऱ्यापैकी राहिलं दोन्ही संघांसाठी। एका संघाने विकेट नाही गमावली आणि एका संघाने 10 धावा केलेल्या आहेत। 5 षटकांची मॅच आहे, धावा झाल्या 10। पाहायला मिळत आहे
सुंदर असं कोळी गीत आपण ऐकलं आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये कोळी समाजाला गाभित समाज देखील म्हटलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणावर गाभित समाज देखील या परिसरात आहेत. मुंबईत देखील गाभित समाजाच्या काही मॅचेस कांजूरमार्गच्या परिवार सोसायटीच्या ग्राउंडवर देखील आम्ही पाहतो आणि संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत आमचे सगळे आयोजक. मग संतोषजी तारी असतील, संदीपजी रुमडे यांच्याविषयी सांगायचं झालं तर अंडरआर्म क्रिकेट देवा काळजी या संघासाठी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळलेलं आहे आणि सलामीर म्हणून संतोषजी तारी हे देखील कित्येक वर्ष पाहायला मिळत आहेत. स्वतः खूप चांगले खेळाडू आहेत. गोलंदाजी यंगस्टरसाठी देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळतात, क्रिकेट जगतायत. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही विजेते आहेत. गोलंदाजीसाठी हिमांशू पाटील येत आहेत. भिवंडीच्या आलिमगड गावचे खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लहान वयातच अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात ज्यावेळेला नक्षीलोनमध्ये खेळताना पाहिलं या खेळाडूला आणि त्यानंतर मागील जो 3-4 वर्षाचा कालखंड आहे खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूची देखील राहिलेली आहे. परंतु समोर जर पाहिलं तर भारतीय टेनिस क्रिकेटचे 2 मोठे सितारे पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष ही जोडी सुद्धा सुपरहिट राहताना पाहायला मिळते. एका बाजूला एजाज कुरेशी, एका बाजूला कृष्णा सातपुते. प्रेक्षकांना सवय झाली या जोडीची. अखूट टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आले तिकडे, वाह काय कॅच पकडली आहे. आणि प्रतीक पाटील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी देखील एक आहेत. टेंबिवली आलेली आहे. जबरदस्त घमासान पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्याला. सिबट रेडी टीम देखील तेवढ्याच जबरदस्त संघ आहे आणि भाव्यांश साईश 11 सावंतवाडी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी जबरदस्त कामगिरी. छोट्याशा गावातून येऊन सुद्धा अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट गाजवलं जाऊ शकतं. गावची टीम सुद्धा त्यांची बनत नाही परंतु सध्याच्या घडीला अमित नाईक या नावाची चर्चा आहे आणि आज मात्र मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात. त्याचं कारण आहे मागील 2 वर्षात त्यांनी दिलेला परफॉर्मन्स. मात्र त्यांची दखल भल्यांना घ्यावी लागली. आणि इकडे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हिमांशू ऑन फायर. आल्या पावली अमित नाईक माघारी परततायत. लगातारचा दुसरा धक्का. इकडे सिबट रेडी टीम सध्या दबाव निर्माण करते. विकेट. पूर्ण टेनिस क्रिकेट विश्व देवगडाकडे नजरा लागलेल्या आहेत कारण या स्पर्धेने सगळ्यांना वेड लावून सोडलंय. 4थी रात्र आहे. प्रेक्षकांची गर्दी पहा. प्रेक्षकांची गर्दी पाहता तुम्हाला वाटेल IPL चालू झालंय. होऊ देत, काही हरकत नाही. आम्हाला टेनिस क्रिकेट त्याच्यापेक्षा जास्त प्रिय आहे हेच प्रेक्षक सांगतायत. नक्कीच आज ईडन गार्डनवर मॅच आहे पण देवगड हायस्कूल ग्राउंडच्या मैदानाला सुद्धा ईडन ग्राउंडचं या ठिकाणी ईडन गार्डनचं रूप प्राप्त झालंय. उमेश राणे यांचं आगमन झालंय. विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरून आपण असं नसतं व्हायचं. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी जरूर टाकलाय परंतु त्याला पहिल्या प्रयत्नात जरूर बॉल सुटला. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल आणि
इकडे मात्र ओव्हर थ्रो झालाय, बऱ्याच लांबवरची कसरत करावी लागली आहे फिल्डरला. एक एक धाव महत्वाची असते, परंतु इकडे धावा आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी एक धाव मिळाली पाहिजे होती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते जोडीला जर पाहिलं तर फायटर जेट महाड म्हणजेच योगेश पेनकर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु भिवंडीचे हिमांशु पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. संधी नाही दिली अजूनही त्यांनी. और बॅक टू बॅक 2 विकेट घेत असताना हिमांशुने मी का आलोय देवगडामध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात हापूस आंब्याच्या गावाला म्हणजेच देवगडाला. देवगडमध्ये क्रिकेटचा खेळ रंगतोय, मनोरंजन प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत तिकडे, अडवला जातोय सर्कलच्या आतमध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जात असताना पाहायला मिळते. 15 धावा 5 ओव्हरची मॅच आहे. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सिबट संघाने देखील केलाय. आशिषजी शिरोडकर एक नामवंत संघमालक आहे, दुसऱ्या बाजूला महादेवजी नाईक. कारण इकडे टीम घेणं सोपी गोष्ट नाहीये. कोकणात टीम घेणारा मात्र नक्कीच त्यांना त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. या वेळेला फटका समोर खेळलाय, 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पास सीमारेषेच्या पलीकडे, धावा 4. फलकावर 2 विकेट माघारी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. या वेळेला फटका जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी. पहा, सगळ्यांच्या पारितोषिकाचा स्वीकार सुद्धा केला जाईल, परंतु ऑनलाईन पारितोषिक असेल तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा कमिटीशी संपर्क साधा. येस, 1 शॉट आहे. आणि जर वैयक्तिक पारितोषिक कोण देणार असेल आपण संपूर्ण मैदानातून, तर संपर्क कार्यालयावरती संपर्क साधा, तिथून आम्हाला इथे कळवण्यात येईल. संपर्क कार्यालयाचा उपयोग त्यासाठी देखील आहे. वैयक्तिक पारितोषिक कोणाचं असेल तर संपर्क कार्यालय येथे आपण संपर्क साधायचा आहे.
चला कंप्लीट रन आहे कळवलं जात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी केली गेली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणावर यूट्यूबला देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. हो, इकडे कौशलच्या उंचीचा फायदा झालाय. वा, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय कौशलने फिल्डिंगचं कौशल्य दाखवलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. तेवीस धावा धावफलकावर. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल समोरच्या दिशेने जातोय. लॉंग ऑनचे फिल्डर आले, अतिशय जलद गतीने थ्रो केला जातोय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संघर्ष धावांसाठीचा आहे. पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जगात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. कितीही मोठा बॅटर असेल तर धावा सहजासहजी होणार आहेत का? प्रयत्न केल्याशिवाय त्या होणार नाही. धावा कराव्या लागत आहेत आणि सध्या योगेश पेनकर, कृष्णा सातपुते दोघेही प्रयत्न करत आहेत. धावांसाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी होत आहेत. थोडासा दबाव सीबर्ड रेडी संघाने देखील निर्माण केलाय, परंतु दबावाला कसं हटवायचं या दोन्ही खेळाडूंना बरोबर माहिती आहे. किरण येताना पाहायला मिळत आहेत. सावतगावचे किरण पाटील पाहायला मिळत आहेत. हो, या वेळेला प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. खरा अपीलही केलं या ठिकाणी, परंतु अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही. लेग बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे सीबर्ड रेडी संघ. सव्वीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची आज चांगलीच गर्दी. आमच्या माता भगिनी देखील मोठ्या प्रमाणावर मॅच पाहण्यासाठी आल्यात. आमच्या सगळ्या भगिनींचं हार्दिक स्वागत असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर योगेश पेनकर, महाड रायगड. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना आपण पाहतोय. हो, यावेळेला काहीतरी वेगळं करायला गेले. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु किरण देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. नाही यशस्वी होऊ दिला हा प्रयत्न. धावफलक 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पेनकर. 27 धावा धावफलकावर. भिवंडीच्या युवा खेळाडूंचा संच एका बाजूला आहे सीबर्ड रेड्डी, आशिष शिरोडकर आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला भाव्या साई शिलवन सावंतवाडी, महादेवजी नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 बलाढ्य संघांमधील सुरू असणारे हे घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक. वेगात बॉल आलाय, बॅटच्या पट्ट्यात नाही येतोय. बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. फुलटॉस या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात नाही येऊ शकला आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 27-9ची सरासरी आहे. म्हणजे थोडासा दबाव आहे. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होणार, कारण हा सामना 5 षटकांचा आहे. संख्येने आलेले आहेत, आनंद घेत आहेत, एन्जॉय क्रिकेट करताना पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहे आणि त्यातल्या त्यात कोकणात पाहायला मिळत आहे.
27 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील बाकी आहे. योगेश पेंडकर खेळतात 3 चेंडूमध्ये 8 धावांवर. कृष्णा सातपुते आहेत 11 चेंडूमध्ये 13 धावांवर. येणाऱ्या 2 ओव्हर मात्र खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि गोलंदाजीसाठी येत आहेत तने भगत. पुढे सरसावा स्ट्रोक खेळले. बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर येत आहे तिकडे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने. 2 धावा पूर्ण केल्या. पहा एका धावेतलं रूपांतर 2 धावेत तुम्हाला करावंच लागतं आणि हे प्रत्येकाला करावं लागतं. छोट्या खेळाडूला मोठ्या खेळाडूला सगळ्यांना या गोष्टी कराव्या लागतात. सिंगल डबलचं महत्त्व मात्र क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. ज्यावेळेला धावा येत नसतील मोठे फटके येत नसतील त्यावेळेला सिंगल डबल घ्या. दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाका. हे करावं लागतं. यस विराट कोहली यांच्याकडून देखील या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सध्या योगेश पेंडकर ती गोष्ट करतायत. 29 धावा. यावेळेला वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय. तनय वरचे ओळे परिसरातील हा खेळाडू आहे पनवेल तालुक्यातील आणि आज मोठ्या मंचावर संधी देखील मिळाली आहे. महिला वर्ग आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणावर मॅचचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांचं स्वागत. फुलटॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने गॅपमध्येच खेळलाय. मिड ऑफ आतमध्ये होता. वाह काय फटका खेळलाय योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून. 4. पेंडकर यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षण पाहिलं निहाळलं. मिड ऑफ आतमध्ये पाठीमागे कोणी नाहीये. त्यांच्याच डोक्यावरून फटका खेळलाय. योग्य वेळेला योग्य दिशा योग्य टायमिंग योग्य फुटवर्क याचं नाव क्रिकेट आहे आणि त्याच्यानुसारच धावा होताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष नाही तर मजा नाही. सध्या संघर्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला फटका खेळलाय. टायमिंग नाही झालाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरून आलेत. कॅच मात्र त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. विकेट येताना पाहायला मिळत आहे. मॅच जबरदस्त होणार आहे आणि आणखीन एक विकेट. स्टारचे लाईनमन्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या खुर्च्या ह्या लाईनमन्सना द्यायच्या आहेत कारण मुख्य कामगिरी ती मैदानामध्ये पार पाडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल लाईनमन्सच्या खुर्च्या लाईनमन्सनाच आपण द्यायच्यात. आपल्याला बसण्यासाठी सुंदर असे स्टँड्स आपण उपलब्ध केले आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धेचं आकर्षण आपली VIP गॅलरी सुद्धा आपल्या क्रीडा मंचासमोर आहे. राहुल सहस्रबुद्धे साहेब त्याचप्रमाणे प्रसादजी कुलकर्णी आणि किरण कांबळे यांच्या माध्यमातून ही VIP गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर. मालवणच्या देवबाग गावाला पडलेलं क्रिकेटचं गोड स्वप्नाचं नाव दर्शन बांदेकर. सिक्सर किंग बॅटिंग बॉलिंग पाहण्यासाठी अख्खा सिंधुदुर्ग आतुर असतो. टाळ्यांचा गजर शिटाई होत आहेत दर्शन बांदेकर यांच्यासाठी. लेदर बॉल क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट असेल अक्षरशः धुमाकूळ घातला या खेळाडूने आणि आज मैदानाच्या आतमध्ये टीमला गरज आहे आणि त्यावेळेला दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पाहूया गोलंदाजी तर चांगली होते परंतु समोर सिंधुदुर्गाचा वंडर बॉय बॅटिंगसाठी दर्शन बांदेकर. पहिला बॉल अतिशय ताकदवर फटका खेळलाय जरूर आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. फिल्डर येत आहेत थोडासा बाजूला बॉल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही 12 वेळा 5 बॉल 5 षटकार मारल्यानंतर 6व्या बॉलवर प्लेड करणारा भारतातील एकमेव खेळाडू नाव दर्शन बांदेकर. गोलंदाजाचा सन्मान देण्यासाठी दर्शन बांदेकर पाहूयात परंतु तनई देखील चांगली कामगिरी करतायत. समोर दर्शन आहेत. बिग हिट
जा शोधून आण बॉल, बाजूच्या गावात गेलाय, सिक्सर. ओळखला जातो आणि दर्शनने सिक्स मारल्यानंतर सिंधुदुर्गवासीय टाळ्या कशा वाजवतात पुन्हा एकदा दाखवा. वातावरण दर्शनमय होताना पाहायला मिळालंय, परंतु प्रदर्शन तर सध्या रेडी टीमचं देखील तेवढंच चांगलंच. कौतुक त्यांचंही होणं गरजेचं आहे. आणि इकडे दर्शनने नवीन बॉल घ्यायला लावलाय वाटतं, म्हणजे बॉल बदलायला लावलाय. धाव संख्या 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धाव संख्या झाली आहे 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावर कोकणातील क्रिकेट प्रेमी देखील या 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करतायत आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दर्शन बांदेकर शो सुरू झालाय असं मी म्हणेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 41 संघटनातून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न इकडे होतोय, परंतु एक ओव्हर अजूनही बाकी आहे आणि ही ओव्हर ही मॅच डिसाईड करताना पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते 13 धावांवर बॅटिंग करतायत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर किरण यांना आमंत्रित करण्यात आलंय जोडीला. दर्शन बांदेकर यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. एका बाजूला किरण, एका बाजूला दर्शन. तो येतो, तो खेळतो आणि तो वेळ लावतो आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच काय, गोवा राज्य असू देत, कर्नाटकातील भाग असू देत किंवा महाराष्ट्र असू देत, दर्शन बांदेकर या नावाची चर्चा सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच होईल. कारण सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत आणि आज इन ॲक्शन मध्ये घरच्याच मैदानात म्हणावं लागेल, कारण मॅच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. किरण हे देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. गेल्या काही वर्षात आपल्या गावाप्रमाणे व्यावसायिक क्रिकेट देखील चांगले खेळत आहेत. समोर दर्शन. यावेळेला वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय खरा. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलेला आहे. बॉल जवळच होता, परंतु धावा 2 आलेल्या आहेत. धावांना महत्व आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहिलं मिळते 2 ने 44 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना किरण अप्रतिम चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा उत्तर नव्हतं, परंतु 2 धावा आल्यात, हेही तेवढंच महत्वाचं आहे. किरण एका बाजूला, दर्शन एका बाजूला. प्रेक्षकांचं लक्ष मात्र या मॅचवर लागलंय, कारण दर्शन इन ॲक्शन मध्ये. हो, या वेळेला उसळी थोडीशी होती. पुन्हा एकदा एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि अतिशय जलद गतीने 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या. धावांना महत्व आहे. 2-2 धावा सुद्धा दबाव वाढवू शकतात. धावसंख्या 46 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मोठा एखादा फटका येईल का याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे, कारण दर्शनना 6ची भाषा आवडते आणि या मैदानावर या अगोदर देखील त्यांनी सिरीज घेतलंय. यंगस्टारची स्पर्धा, यंगस्टार प्रीमियर लीग, आमदार चषक, देवगड. बिग हिट फटका फसलाय जरूर आहे. बॉल समोरच्या दिशेने आणि माघारी परतावं लागेल दर्शन बांदेकर यांना. वा किरण वा, जबरदस्त गोलंदाजी केली आहे किरण यांनी सुद्धा. दर्शन आउट. परंतु गरज आहे या ठिकाणी टीमला. अजूनही धावांची 2 बॉल बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत कोल्हापूरचे सिक्सर किंग नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु भिवंडीच्या गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ना, त्याचं कौतुक सुद्धा होणं गरजेचं आहे.
बलाढ्य संघाला आतापर्यंत नियंत्रित ठेवलंय, परंतु दुसरा डाव बाकी आहे. तिकडे गोलंदाजांची फौज पाहायला मिळेल. मॅच दुसऱ्या डावात चांगली होणार आहे, परंतु पहिल्या डावात सुद्धा चांगलीच मॅच झाली आहे. 2 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. नितीन माटुंगे याही खेळाडूला षटकाराची भाषा आवडते, परंतु किरण चांगली गोलंदाजी करत आहेत. हो, यावेळेला अपील देखील केलं गेलंय. बॉल मात्र पाठीमागे निघालाय, मार्गस्थ होतोय. सीमारेच्या दिशेने एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. तिकडे धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. लेग बायच्या स्वरूपातील धाव येताना पाहिलं मिळाले. मोठा फटका शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही येऊ दिलेला नाहीये. 48 धावा धाव फलकावर. एक चेंडू या डावातील बाकी आहे. सीबर्ड रेडी टीम, आशिषजी शिरोडकर साहेब यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी अजून करते. महादेवजी नाईक यांचा संघ देखील चांगल्या पद्धतीने फाईट करतोय. सामना चांगलाच रंगलाय. विजेते आहेत नितीन माटुंगे. याही वेळेला जर पाहिलं तर किरणने अप्रतिम गोलंदाजी. वा, आता टाळ्या माझ्या मते बॉलरसाठी व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. शेवटची ओव्हर काय टाकली आहे आणि सगळेच प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत. किरण यांनी त्यामुळे त्यांचंही कौतुक. आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. 48 धावा झाल्या. डीजे एक मिनिट. 48 धावा झाल्यात. 49 करायच्यात. 5 ओव्हरची मॅच आहे, परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न दोन्ही बाजूला करावे लागणार आहेत. इकडे जो जिंकणार आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणार आहेत. प्रेक्षकांनी मैदान मात्र आज फुलून गेलेले आहेत. तारे सितारे आज मात्र इकडे येताना पाहायला मिळालेले आहेत. मजा येईल ज्या वेळेला हा सामना दुसऱ्या डावात जाईल आणि दुसऱ्या डावात ज्या वेळेला जाईल. आमच्या क्रीडा मंचावरती सन्मान होतोय कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीचे मालक प्रवीण वातकर यांचा. मी बुवादारीयांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते आपल्या देवगड शहरामधील एक अग्रगण्य अशी मोबाईल गॅलरी, ॲडव्हान्स मोबाईल गॅलरी. आणि आपल्याला उद्या होणाऱ्या लकी ड्रॉला LED TV 32 इंची LED TV सुद्धा त्यांनी प्रायोजक केली आहे. ते कीर्ती सेल्सचे मालक सन्माननीय प्रवीण वातकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. दोन्ही उमरट उमेशजी वांगणकर साहेबांची टीम आणि त्याचबरोबर वैष्णव 11 चेंबूर नाविदजी खालिफे साहेब यांची टीम. चला, उमेश 11 उमरट आणि वैष्णव 11 चेंबूर, चला टॉस साठी यायचंय. प्रवीण वातकर साहेबांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी सन्माननीय प्रवीण वातकर साहेब. वातकर साहेब यांच्या सोबतचं टॉस. चला कॅप्टन या. कॅप्टन अजूनही आलेले नाहीये. दोन्ही टीम वैष्णव चेंबूर आणि त्याचबरोबर विनंती असणार आहे उमेश 11 उमरट. यस, रोहित खरात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी आय थिंक बॉबी आहेत. या लवकर. उमेश 11 कॅप्टन या ठिकाणी लवकर या. उमेश 11 उमरट कॅप्टन आले नाहीये, प्लीज लवकरात लवकर या. हा या. चला रो वातकर साहेब या. आपल्या शुभस्ती टॉस केला जातोय. प्रवीण वातकर साहेब आमच्या बरोबर आहेत आणि दोन्ही संघ पहिली मॅच पराभूत जरूर झालेत, परंतु नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. हेड कॉल दिलाय आणि टेल आलाय. बॉबी टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल असं काय वाटतं? पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या आणि आता या मॅचमध्ये काय निर्णय असेल? बॉलिंगच घेऊ आम्ही. थोडी फिल्डिंग जरा मिसफिट झाली म्हणून थोडं झालं. परंतु आयोजन कसं वाटतंय? आज एवढ्या लांबून मुंबईवरून तुम्ही आलेला आहात आणि यंगस्टरचं हे आयोजन, मैदान
खूप चांगलं आयोजन आहे. फर्स्ट टाइमच खेळतो एवढा मोठा टुर्नामेंट. खूप चांगलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचकडे. मॅच जबरदस्त होणार आहे. पहिला डाव जसा रंगला ना दुसराही डाव रंगणार आहे, परंतु मैदानात घमासान होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या आवाजाने मॅचला रंगवण्यासाठी मनीषजी पाटील सरांना आमंत्रित करतोय. या. धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2025 मध्ये दिवस 4था आणि 4थ्या दिवसातला सामना तिसऱ्या सामन्याचा हा दुसरा डाव आणि या दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करण्यासाठी पाहूया सी बर्ड रेड्डी या संघाकडून कुठले दोन फलंदाज मैदानात पोहोचत आहेत. एका बाजूला श्याम चौधरी आणि एका बाजूला किरण पवार. तीच जोडी जी मागच्या सामन्यामध्ये सुरुवात देताना पाहायला मिळाली होती, पण मागच्या सामन्यामध्ये किरण पवारची पॉवर पाहायला मिळाली नाही. पण आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, तर पाहूया स्वतःला झोकून देत आहेत का आणि आपल्या संघासाठी ते धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतायत का. आव्हान दोन्ही संघांसाठी खूप कठीण आहे. वाटतं तितका सोपा हा सामना नाहीये, कारण पहिल्या षटकाला आपण पाहिलं तर पाहूया गोलंदाजी करण्यासाठी कुठली निवड योगेश पेणकर करतायत. जर आपण मागच्या डावाचा आढावा घेतला, पहिलं षटक कौशलचं जे 10 धावांचं, दुसरं षटक हिमांशू पाटीलचं 9 धावांचं 2 विकेट्स त्यांना मिळाले, तिसरं षटक किरण पाटीलचं त्यांचं 8 धावांचं षटक राहिलं होतं. त्यानंतर तन्मय आले आणि तन्मयने 14 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि किरण पाटील आणि 5वं षटक हाताळताना फक्त 5 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या. म्हणजेच त्यांनी 2 षटकं हाताळली, 13 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या. तर इकॉनॉमिकल गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून पहिल्या डावामध्ये आपण किरण पाटील यांना पाहिलं. फलंदाजी करताना कृष्णा सातपुते खूप वेळापर्यंत म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत ते आपल्या संघासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले. मोठे फटके त्यांच्या वतीने मिळाले नाहीत, पण त्यांनी संघाला 14 धावांची मदत दिली. त्यानंतर इजाज कुरेशी यांच्याकडून अपेक्षा होती, पण ते मात्र बाद झाले. फक्त आणि फक्त 2 धावा करत असताना अमित नाईक 0वर बाद झाले. योगेश पेणकर 14 धावा करून बाद झाले आणि दर्शन बांदेकर ज्यांनी उत्कृष्ट एक षटकार खेचत असताना 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याचमुळे ओव्हरऑल पहिला डाव 48 धावांवर थांबला आणि त्यानंतर आता पाहूया त्या 48 धावांना लक्षात ठेवत असताना 49 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. किरण पवार स्ट्रायकर एंडला, उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर म्हणून ज्यांची खाते आहे. सावळे गावचे हे सुपरस्टार, नेहमीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांचा क्रमांक पहिला असतो. सुरुवातीच्या पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी ज्यांना ओळखलं जाते ते स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी 40 ओलांडून आपल्या सामन्याला कलाटणी दिली, सामन्याचा सामनावर जिंकला, हिरो ऑफ द मॅच ते ठरले श्याम चौधरी नॉन स्ट्रायकर एंडला. पण तितकाच चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यांचा पाहायला मिळाला होता ते साताऱ्याचे भूषण गोळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. सुरुवात होते या दुसऱ्या डावाची आणि पाहूया पहिल्या डावावर तर क्रिकेट एन्जॉय केलाय सर्व क्रीडा रसिकांनी आणि आता दुसऱ्या डावामध्ये तोच क्रिकेटचा खेळ एन्जॉय करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर आणि हायस्कूलच्या देवगडच्या मैदानावर. पहिला बॉल भूषण गोळे, लॉफ केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे, चेस करतात अहो अक्षय पाटील आणि या सामन्यात सुद्धा 0वर गोल्डन डकवर किरण पवारचा खेळ संपला. विकेट डाऊन, धक्का पहिला. वेळेशी आणि स्वतःशी आणि त्याचमुळे मात्र दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना सफलता मिळाली नाहीये, पण नक्कीच ते पुन्हा एकदा पुनरागमन करतील हा विश्वास त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. भावाळे भिवंडीचे सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. एका बाजूला टेमगर भिवंडीचे श्याम चौधरी तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील आणि स्ट्रायकर एंडला सूरज केणे पोहोचतील. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक आहेत 29 चेंडू, 49 धावांची गरज आहे. सुरुवात सोपी नसते, सोपी बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर भूषण गोळे यांनी केली. ऑप्शनच्या बाहेरचा गुडलेन बॉल होता. ऑन द राईज खेळताना बॉल कव्हरला झेल अक्षय पाटील यांच्या वतीने टिपला गेला आणि किरण पवार यांचा खेळ पहिल्याच बॉलवर संपलेला आहे.
प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. 50 रुपयांचं कुपन तुम्ही संपर्क कार्यालयातून खरेदी करू शकता, आपलं नशीब आजमावू शकता. आज सुद्धा कित्येक उपयोगी वस्तू तुम्हाला जिंकता येतील लकी ड्रॉच्या माध्यमातून. 500 रुपयाचं कुपन घेऊन तुम्ही उद्यासाठी ती इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आहे. तर नक्कीच आपण आपलं नशीब आजमावू शकता. क्रिकेटचा खेळ पाहता पाहता. भूषण तयार. नेक्स्ट बॉल. शफल झाले पण सफल नाही झाले. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, थोडा खाली राहिला होता, अपेक्षा नव्हती सूरजला अशा चेंडूची. दरम्यान लेग बाईटची एक धाव मिळते. चांगली चुरस या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. परफेक्ट बॉलिंग अटॅक. खरं तर भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाकडे आहे, पण तितकीच चांगली फलंदाजी मागच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांची आपण पाहिली आहे. त्याचमुळे दोन्ही संघांनी एक एक वेळा विजय पाहिला आहे. पराभूत होण्याची इच्छा कोणाचीच नाहीये. दरम्यान 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1, गडीबाद 1. टीम सी बट रेडी. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच या डावामध्ये लेफ्ट बॅटर श्याम चौधरी, ज्यांना या मैदानाचा संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला अनुभव मिळालाय, पण तितकाच चांगला अनुभव भूषण गोळेचा सुद्धा मागच्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना आहे. त्याचमुळे गोलंदाजी करताना ते पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. उलटॉस होता, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, निर्णय चुकला श्यामचा. दरम्यान येतो हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितका फायदा होईल भव्यांश सायन्स 11चा. कारण जितकी अपेक्षा योगेश पेंडकर यांना होती पहिल्या डावामध्ये धावा बनण्याची, तितकी अपेक्षा इतर फलंदाजांनी पूर्ण केली नाही. त्याचमुळे गोलंदाजांना उरलेलं काम पूर्ण करावं लागेल. ते काम पूर्ण करतोय भूषण. हो, राईज होतोय बॉल टप्पा पडल्यानंतर. काय वेग आहे, भन्नाट वेगानं फ्रीडम पकडताना गोलंदाजी भूषण गोळेची आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी योग्य निवड योगेश पेंडकरची. आतापर्यंत भूषणने चेंडू हाताळले 4, खर्च केले फक्त 1च धाव. ते देखील लेग बाईची आहे. खातं अजूनही त्यांचं खुलं नाहीये, पण संघाला 1 धाव मिळालेली आहे, ती म्हणजे श्रीबट रेड्डीला. धावसंख्या 1 गडी बाद. पहिल्याच षटकावर दडपण टाकण्याचा इरादा भूषण गोळेचा आतापर्यंत योग्य ठरतोय. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरचे बॉलवर पोहोचतायत सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट होते. आता विथ बॅट ही पहिली सिंगल आपण स्कोरशीटवर लिहूया. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू, 47 धावांची गरज. आस्किंग रन रेट वाढतोय आणि त्याचमुळे सुरुवातीला का महत्व दिलं जाते यासाठीच की जर सुरुवात तुमची चांगली असेल तर मध्यांतर आणि शेवट तुम्हाला चांगला करता येतो. त्याचमुळे सुरुवात चांगली करण्याच्या उद्देशाने गोलंदाजाने आतापर्यंत कॅप्टनचा विश्वास सार्थक ठरवलेला आहे. क्रॉस बाय टाईट फोर्स केला बॉलला. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल जातोय स्ट्रेट लॉंग ऑन सी मारेशा पार. सूरजच्या बॅटमधून मिळतील धावा 4 चौकार. गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघ जिंकण्याचा उद्देश मनात बाळगून खेळतात, कारण हा सामना जिंकला तर 2 सामन्यांचा आराम त्यांना मिळणार आहे आणि 6व्या सामन्यासाठी ते पात्र ठरणार आहे. त्याचमुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, कारण ऊर्जा जितकी जास्त राहील 6व्या सामन्यासाठी तितका चांगला फायदा उचलता येईल. त्याचमुळे तो निर्धार दोन्ही कॅप्टनचा दिसून येतोय. योगेश पेंडकर सातत्याने आपल्या गोलंदाजांशी बोलतायत, आपल्या गोलंदाजांना ते पाठबळ देत आहेत, गोलंदाजांना मोटिवेशन देत आहेत आणि त्यांचे गोलंदाज देखील तितक्याच ताकदीने गोलंदाजी करत आहेत. जसं पहिलं षटक आपण भूषण गोळे यांचं पाहिलं, प्रेक्षकांना दाखवलं जाते. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांमुळेच, या सर्व क्रिकेट रसिकांमुळेच या क्रिकेटपटूंना ऊर्जा मिळते. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला श्याम चौधरी आढावा घेतात क्षेत्ररक्षकांचा. कुठल्या झोनमध्ये मला जास्तीत जास्त धावा गोळा करता येतील, कारण एका बाजूला मयूर वाघमारे. मागच्या सामन्यामध्ये मयूरने इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, त्याचमुळे सातत्याने मयूरवर तो विश्वास ठेवला जातो आणि या सीझनमध्ये तर मयूर आपल्या पर्पल पॅचमध्ये आहे. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत या सीझनमध्ये मयूर वाघमारेची. मयूर तयार. फुलटॉस होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक सिंगल. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 7 वर. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू, 42 धावांची गरज. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना लवकरात लवकर निकाल अपेक्षित असतो, त्याचमुळे निकाल तर तुम्हाला पाहायला मिळेलच, पण येणारी 20 मिनिटं या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असतील. आणि पाहूया ती 20 मिनिटं एन्जॉय कोण करते, 20 मिनिटं आपल्या कामगिरीचा कस कोण लावते. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय भव्यांश साईश 11 सावंतवाडी, एका बाजूला सी बट रेड्डी.
बॉलिंग मार्कवर मयूर वाघमारे पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट राईट बॅटर सूरज केणेसाठी वेग भन्नाट आहे ब्लॉक हॉल डिलिव्हरी कनेक्शन झालंय बॉल विकेट किपरच्या दिशेने योगेश पेंडकर काय बॉलवर पोहोचले बॅटर्सला बाद करण्यासाठी त्यांना धावचेच्या स्वरूपात आउट करण्यासाठी त्यांनी थ्रो केला एंडला पण त्या ठिकाणी कनेक्शन स्टंप आणि बॉलचं झालं नाही पूर्ण केली जाते एक सिंगल धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आलेला चौकार वगळला तर पूर्णपणे वचक आतापर्यंत या दोन्ही गोलंदाजांची या डावावर पाहायला मिळते त्याचमुळे जसा मी उल्लेख केला होता की 49 धावा चेस करताना सुद्धा वाटतं तितकं सोपं जाणार नाहीये सीबर्ड रेड्डीला पण जर श्याम चौधरी यांच्या मागच्या सामन्याच्या खेळाचा आढावा घेतला तर ते सोपं होऊ शकते चांगला बॉल बॅटचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला टिपून फुल टॉस होता मयूर वाघमारे फॉलो तुम्ही पोहोचला आणि आता ओव्हर थ्रोची धाव मिळेल म्हणजे आता पंजा खोललाय एकूण मिळतील या 5 धावा टीम सी बर्ड रेड्डीला पण पराभवाच्या छायेत जाऊ शकतो त्याचमुळे जेव्हा पाऊल उचलायचंय ते पाऊल योग्य त्या पायरीवर पडेल याची शाश्वती तुम्हाला घेता आली पाहिजे आणि तसं घडलं नाही तर तुमच्यासोबत तुमच्या संघाचं नुकसान होईल धावसंख्या पोहोचते 13 वर 13 धावा 1 गडी बाद जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज मयूर वाघमारे तयार सूरजसाठी भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला पण तितक्याच वेगानं बॅट स्विंग सूरज केणेची स्ट्रेट हिट स्ट्रेट बॅटर स्ट्रोक बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार सूरज केणे बॅक इन ऍक्शन फलंदाजाकडे आहे पण तितक्याच चांगल्या आत्मीयतेने फलंदाजी होते सूरजची बघा फुल पिच बॉल होता आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लेंथवर असलेल्या बॉलला परफेक्ट स्ट्रेट बॅट स्ट्रोक खेळत असताना मिड ऑनला क्लिअर करून त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि पॉवर प्लेचा षटकाचा योग्य फटका सूरज केणे यांनी निवडला आणि धावसंख्या आता पोहोचते 17 या आकड्यावर 17 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी अजून 32 धावांची गरज आहे बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 32 धावा 20 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन प्रेक्षक सातत्यानं या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत असताना दोन्ही संघांना समर्थन देण्याचा उद्देश बाळगतायत अजूनही त्यांना निकाल अपेक्षित आहे पाहूया निकाल नेमका जातोय कोणत्या संघाच्या बाजूने थोडी चर्चा होते कारण एक एक पाऊल उचलताना थोडी चर्चा केली तर तो फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच सातत्यानं चर्चा मयूर वाघमारे करतायत मयूर ओव्हर द विकेटनं हो उलटा स्ट्रोक खेळलाय फरक नाही पडत लॉजिकचा खेळ आमचा मॅजिकचा बॉल जातोय थर्ड मॅन क्लिअर करून सीमारेषा पार सूरज केणे बॅक इन ऍक्शन लगातार दुसरा चौकार यासमोर पाहूया मयूर वाघमारेचं प्रत्युत्तर कसं मिळते कारण मयूर वाघमारे चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी ओळखला जातो एक चॅलेंजिंग क्रिकेटर आहे त्याचमुळे सूरज केणे यांनी चॅलेंज दिलेला आणि तो चॅलेंज एक्सेप्ट करताना स्वतःला चेंज करतील का मयूर वाघमारे कारण या षटकामध्ये मयूरच्या वतीनं धावा खर्च झालेल्या आहेत पण अजून एक मौका बाकी आहे या षटकातला परत येण्यासाठी 1% मौका सुद्धा पुरेसा असतो मयूर तयार बॉलिंग ट्रॅकवर जाऊ दिले बॉलला ऑस्टनच्या बाहेरचा बॉल आता थोडी गाडी रुळावरून घसरलेली आहे मयूर वाघमारेची वाईट बॉलची एक धाव मिळेल टीम सीबर्ड रेड्डीला एक धाव वाढते धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 27 धावांची बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 27 धावा 19 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम सीबर्ड रेड्डी फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा अंदाज जरूर होता पण बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर चांगला कलेक्ट करेल थोडासा वेळ घेईल तोपर्यंत 1 ला 2 मध्ये बदललेलं आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते सीबर्ड रेड्डीची 24 धावा जिंकण्यासाठी 25 धावांची गरज बॉल शिल्लक 18 चेंडू 25 धावा टीम सीबर्ड रेड्डी
9,51,642 सबस्क्रायबर यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतात. मिशन 1 मिलियन, लवकरच 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपण पूर्ण करणार आहोत. जर आपण पाहताय आणि अजूनही 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करेल नसेल, अवश्य सबस्क्राईब करा. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला भव्य स्पर्धा पाहायला मिळतील आणि त्याचमुळे अवश्य सबस्क्राईब करा 77 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला. 2 षटकं संपलेत. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 24 वर. जिंकण्यासाठी अजून 25 धावांची गरज आहे. 1 षटक सुद्धा पुरेसं असतं. दडपण तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतं. त्याचमुळे दडपण न घेता जर तुमचा खेळ झाला तर तुमच्यासोबत तुमच्या संघाचा फायदा होऊ शकतो. ते दडपण घेतलं नाही बिलकुल सूरज किणेने आणि सूरजने आतापर्यंत आपल्या संघासाठी धावा बनवल्यात 15. एका बाजूला श्याम चौधरी ज्याने 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. त्याचमुळे जरी पहिल्याच बॉलवर किरण पवार बाद झाले तितकं नुकसान झालं नाहीये. पण पाहूया आता ते नुकसान देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विजय पावले स्पीड स्टार आहेत आणि तो स्पीड स्टार विजय पावले या षटकामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत घेऊन येईल का? कारण एक षटक महत्वाचं आहे आणि पाहूया पहिल्या 2 षटकांमध्ये जमलं नाही ते या तिसऱ्या षटकामध्ये जमून घेण्यासाठी विजय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत लेफ्टी बॅटरसाठी. अराउंड विकेट नाही तर लेफ्टी बॅटरसाठी. स्ट्रायकर एंडला श्याम चौधरी होते. तिसऱ्या षटकाची सुरुवात विजय पावले. लेन बॉल होता. बॅटच्या टोला कनेक्शन मिड ऑन नाहीये. बॉल पोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोचला अमित. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 24 धावा. रन अँड बॉल मध्ये डिफरन्स जर आपण पाहिला तर जवळपास 7चा आहे आणि त्याचमुळे तो डिफरन्स वाढेल की तो डिफरन्स कमी होईल. प्रेक्षक तेच पाहत आहे. प्रेक्षकांना निकाल अपेक्षित आहे. प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळते. सामना एकतर्फी होणार नाहीये. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. प्रेक्षकांना ठाऊक आहे. त्याचमुळे आर्ततेने डोळ्यात तेल घालून हा सामना प्रेक्षक पाहत आहेत. स्ट्रायकर एंडला सूरज ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी फायदा मिळवून दिलेला आहे. एकूण 3 चौकार ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत मिळालेत आणि पाहूया त्या सूरजला कशा पद्धतीनं फेस करतायत गोलंदाज विजय पावले. आपण बार होता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अंतर थोडं कमी पडलं. 2 धावा पळून पूर्ण केल्या. श्यामचा कॉल. तिसऱ्या धावेचा. बॅटर साइडला थ्रो नाहीये. बॉलर साइडला थ्रो. त्याचमुळे पूर्ण होत्या 3 धावा. काय धावण्याचा वेग. या 3 धावा वेगाला पळून पूर्ण केल्या. जर आवडल्या असतील प्रेक्षकांनो टाळ्या होऊन जाऊया दोघांसाठी. काय धावलेत. 2 चित्ते खेळपट्टीवर पळत होते या दोघांनी. 3 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे काय सुपर ओव्हर. आतापर्यंत यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये एकही सुपर ओव्हर झाली नाहीये आणि त्याचमुळे आज किंवा उद्या होईल ही शक्यता नाकारता येत नाहीये. तर आता पाहूया धावसंख्या पोहोचते 28. 49चं टार्गेट सेट केलं होतं. त्यापैकी 28 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विजय पावले सातत्यानं परिवर्तन करतायत. सातत्याने ते बदल करतायत. बदल एका मोठ्या यशाचा हिस्सा असतो आणि तेच करताना विजय पावले हो चांगला बॉल चॉप केलाय. बॉलला ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला खूप चांगलं डोकं चालवलंय श्यामने. त्यांना माहिती आहे की कुठल्या बॉलला तोडायचंय आणि कुठल्या बॉलला सोडायचंय. त्याचमुळे त्यांनी चॉप करताना एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकर एंडला सूरजला आणलं. एका धावेची मदत स्कोर शीटला दिली. धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 20 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 20 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. विजय सातत्याने प्रयत्न करतात. योगेश सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. आपला पूर्ण अनुभव पणाला लावलेला. पाहूया तो अनुभव किती फायदा देऊन जातोय. डॉट बॉल ही संख्या वाढवावी लागेल. ही संख्या जर वाढली तर मग कुठेतरी फायदा होईल. प्रेशर रिलीज होईल भव्यांश साईश 11 सावंतवाडीचा आणि तोच डॉट बॉलचा शोध घेत असताना विजय पावले पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं हे षटक विजय पावलेचं इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघासाठी धावसंख्या थांबते 29 वर. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 20 धावा. 14 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगला बॉल. हेलिकॉप्टर उडवायचा होता. कव्हरला क्लिअर करे. अमित नाईक बॉलवर पोहोचेल का? पोहोचतोय. बॉल थांबवतोय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. एक बॉल महत्वाचा आहे. एक धाव महत्वाचा आहे. एक प्रयत्न महत्वाचा आहे. अमित नाईकचा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 धावा मिळत आहेत श्रीबर्ड रेड्डीला. धावसंख्या 31. रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया नेमकं घडलंय काय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. बॅकलिपला खाली घेतलं. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॉलवर पोहोचता त्याने जीवाचं रान केलं आणि शेवटच्या क्षणाला बॉल गॅदर करताना एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला आणि आपल्या संघासाठी
2 धावा अमित नाईकने वाचवल्या. 2ची मदत, धावसंख्या पोहोचते 31. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. बॉल शिल्लक 13. हो, स्टॉक बॉल आहे विजयचा. स्लोवर 1 5चा वापर केला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पॉइंटला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटर्स एंडला थ्रो. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 चेंडू आणि 17 धावा. 12 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रेशर वाढलंय, टेन्शन वाढलंय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. एसआय सायडाम ऍक्शन. त्याचमुळे जबीरला बोल. जबीर मलिंगा ज्यांना ओळखलं जातं ते पाहूया आता. जबीर या षटकामध्ये आपल्या संघाची साथ देईल का? पण जरी समोर असेल मलिंगा, मी माझा खेळ नाही थांबवणार. तसाच खेळला जसा खेळतोय, दाखवतोय सूरज दम आणि मिळवतोय 6 धावा. मॅक्सिमम षटकार. संघ खेळतो त्याचमुळे साहिलजी कणी जे भिवंडीचे आयोजक आहेत त्यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या सीबट रेड्डीला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 38 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त आता 11 धावांची. बॉल शिल्लक 11. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि त्याचमुळे क्रिकेटचा खेळ आपण सर्व पाहत असतो. त्याचमुळे अजूनही गोलंदाजाच्या पक्षामध्ये क्रिकेटचा खेळ आहे. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी तुम्हाला करायची आहे ती मेहनत आणि तीच मेहनत करावी लागेल आता टीम भव्यांश साई शिलेवन सावंतवाडीला. कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय. पण अजूनही जर आपण जबीरच्या कारकिर्दीला पाहिलं तर तो इकॉनॉमिकल विकेट टेकर म्हणून ओळखला जातो. तेच तर्रार गोलंदाज आहे. महाप्रचंड वेगाने तो चेंडू हाताळतो आणि त्याचमुळे त्याचा वेग त्याची ताकद बनेल का पाहूया. जबीर तयार. फुलटॉस बॉल. एलिव्हेशन तितकं नव्हतं. बॉल पोहोचतो वाईड ऑफ लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो जाईल बॅटर्स एंडला. 1ला 2 मध्ये बदललं जातंय. एक क्षण महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची आहे. सामना लवकरात लवकर संपवण्याचा निर्धार या 2 फलंदाजांचा आहे. तेच पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते आता 40 आकड्यावर. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 बॉल्स अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. तगडे बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांसमोर खेळतात तेव्हा असं तर नेहमीच घडतं. त्याचमुळे या वेळेला जेव्हा पहिल्या बॉलवर किरण पवारचा विकेट मिळवला होता, वाटलं होतं की गाडी सरकेल रुळावरून, कुठेतरी बॅटिंग लाईनअप घसरेल, पण तसं काय घडलं नाहीये. श्याम चौधरी यांनी संयमाचा खेळ खेळला आणि एका बाजूला सूरज केणे यांनी किल्ला लढवला. आपण रन शॉट आहे की नाही त्याची चाचपणी करतोय. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण वेगवेगळ्या अँगल्स स्लो मोशनमधून सर्व घटना पाहतोय आणि आमची पंच कमिटी खरंच उल्लेखनीय काम करते. अक्षय कोळंबेकर सर, मेदेश मोंडकर सर, आशिष मालवणकर सर आणि विश्वनाथ लिंगायत सर एकही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला नाहीये. त्याचमुळे पंचांची कामगिरी किती उल्लेखनीय राहिले या स्पर्धेमध्ये हे देखील दखल घ्यावी लागेल. रन शॉट आहे की नाही त्याची चाचपणी आपण करतो आणि 1 रन शॉट आहे. त्याचमुळे ही एकच धाव मोजली जाईल. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. म्हणून आता इतकी मेहनत केली आणि ती मेहनत वाया गेली असंच म्हणावं लागेल. पण आता अजूनही सामना संपलाय कुठे. जी पॉझिटिव्हिटी आहे या 2 फलंदाजांची तितकीच महत्त्वाची आहे. पण आता तोच पॉझिटिव्ह इंटेंट गोलंदाज जबीरला आपल्या मनात ठेवून गोलंदाजी करावी लागेल. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. पण ते फलंदाज सुद्धा तितक्या वेगाला आरामात खेळून काढताय. जबीर तयार सूरजसाठी. भन्नाट वेग. यावेळेस खोलात ठेवला होता बॉल. वाईड यॉर्करचा पर्याय वापरला. अँगल परफेक्ट यूज केला. डॉट बॉल आला. जी आवश्यकता होती, जी प्रायोरिटी होती, जी मागणी होती, जी गरज होती ती पूर्ण आता करतोय गोलंदाज जबीर. बॉल शिल्लक आहेत 9 आणि आवश्यकता आहे 10 धावांची. 9 चेंडू 10 धावा.
फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत भूषण स्ट्रेट लॉंग ऑनला. पोझिशन खूप चांगली सजवलेली आहे योगेश पेंडकर यांनी. त्यांना माहिती आहे की लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे, त्याचमुळे लॉंग ऑनला थोडासा स्ट्रेटिश ठेवायला आणि त्याच गोष्टीचा फायदा झाला. एकच धाव मिळू शकली. फलंदाजाला धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी 8 चेंडू 9 धावांची गरज. 8 balls and 9 runs required to win. सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचतो, जी चर्चा मी केली होती की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडते. आणि पाहूया तो लास्ट बॉल थ्रिल प्रेक्षकांना या सामन्यामध्ये अनुभवण्याची संधी मिळते का. पुढचा बॉल जबीरचा, स्ट्रायकर एंडला श्याम. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, काय उंच उडी घेतली फायटर जेटने बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली, एका धावेची नोंद झाली. आता धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 41 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट, गरमागरम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे, तितकाच गरमागरम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रेक्षक सुद्धा प्रत्येक स्टँडमध्ये योग्य अँगलने क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. शेवटचा बॉल 7 चेंडू 8. लॉफ्ट केलंय कव्हरला, क्षेत्ररक्षक अमित बॉलवर पोहोचतायत. एक सिंगल कंप्लीट, दुसरा धावसाठी प्रयत्न, बॅटिंग एंडला योग्य थ्रो हे याची अपेक्षा होती, पण तोपर्यंत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 2 धावा कंप्लीट झाल्या, 4 षटकं संपली, धावसंख्या 43, एक गडी बाद. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 balls and 6 runs required to win. एक षटकार किती भाव खाऊन गेला या मागच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, आणि तोच त्रास घेऊन गेलेला आहे तो म्हणजे टीम भव्यांश साईश 11 सावंतवाडीला. प्रेक्षक बघा मोठ्या संख्येनं या प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट असं आपण प्रत्येक स्टँडमध्ये आपल्या सर्व मैदानामध्ये या ठिकाणी आपली खाऊ गल्ली सुद्धा उपस्थित आहे, तर त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे. कोकणी, मालवणी आणि चायनीज सर्व प्रकारचे या ठिकाणी खाद्य उपस्थित आहे, तर त्याचा लाभ घ्यायचा आहे. मनीष पाटील सरांसाठी या ठिकाणी पुरस्कार आलाय, पारितोषिक आलाय. फ्लाइंग कोकण प्रतिष्ठान आणि झिपलाईन देवगड श्रीकांत जोईल साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. मनीष पाटील सरांसाठी मीरा भाईंदरचा बुलंद आवाज, आणि आज आपल्या यंगस्टरला देखील ते लाभले, त्यांचा आवाज. मनीष पाटील सर अभिनंदन. फ्लाइंग कोकण प्रतिष्ठान खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जोईल साहेब. पुन्हा एकदा आपण शेवटच्या षटकाकडे वळू आणि शेवटच्या 6 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या षटकामध्ये पोहोचलेला आहे. जिद्द जर असेल तर तुम्ही आरामात यशाकडे पोहोचू शकता. आणि पाहूया ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये श्यामच्या वतीनं पाहायला मिळते की शेवटच्या षटकामध्ये जी क्वालिटी, जी क्वांटिटी, जे कॅलिबर, जी गुणवत्ता, जी दर्जाची पातळी जी योग्य राखली आहे. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सबस्क्रायबर मीटर 9,51,680 सबस्क्रायबर युट्यूबला पाहायला मिळत आहेत 70 स्पोर्ट्सवर. आणि या अगोदर संतोष पाटील यांनी 6 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या नव्हत्या. मेडन ओव्हर हाताळली होती. विजय तयार. आखूड टप्प्याचा बॉल, बाउन्सर योग्य आहे का पाहूया. या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी रेफरल आलेला आहे. अंपायर्स कॉल आहे का. अंपायर व्हाईट बॉलसाठी आपण येतोय. अंपायर्स कॉल ना. यस. तर या ठिकाणी आपण चेक करतोय. पुन्हा एकदा आपण या महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळतोय. सामना महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सामना महत्त्वाचा आहे प्रेक्षकांसाठी. सामना महत्त्वाचा आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी, कारण या सामन्यातून कळेल की 6व्या सामन्यामध्ये नेमका कुठला संघ पोहोचणार आहे. प्रत्येकाच्या नजरा आता 70 स्पोर्टच्या स्ट्रॉंग रूममध्ये लागल्या. नेमका निर्णय काय येतोय पंचांचा, कारण एक एक निर्णय महत्त्वाचा. यस. पिचिंग पिचिंग पण चेक करायचे. नेमकं हा सामना जर बरोबरीत सुटला, सुपर ओव्हरवर गेला पिचिंग, तर विजय पावले यांना काका नरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेशर मोमेंट्स या नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात आणि त्याचमुळे क्रिकेटचा हा अद्भुत खेळ
प्रत्येक जण पसंत करतो आणि आपण जर कोकणात आहोत तर कोकणात प्रेक्षकांना तो प्रतिसाद देता येतो. दरम्यान तर व्हाईट बॉल हा निर्णय आलेल्या पंचांचा. चला एक धाव ऍड होईल आणि आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. जसा आपण उल्लेख केला या अगोदर मेडन ओव्हर संतोष सुळे पाटील यांनी 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असताना मेडन ओव्हर हाताळलेली आहे. या स्पर्धेमध्ये ती गोष्ट झालेली आहे. आज ती गोष्ट घडणार नाही असं कुठे लिहिलंय, त्याचमुळे तसं झालं तर मग आश्चर्य व्यक्त करू नका, कारण विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनलेले असतात. आणि पाहूया तो विक्रम विजय पावले आपल्या संघाच्या नावावर करतोय का, भव्य साई 11 साठी ती कामगिरी करतोय का. शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. 6 चेंडू 5 धावा. योगेश पेणकर सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. त्यांना माहिती आहे सामना जिंकण्यासाठी नेमकं काय करायचंय. पण प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज श्याम सुद्धा रॉक, ज्याला रॉक ऑफ टेमकर म्हणून ओळखलं जातं, तो खडकाप्रमाणे आपले पाळामुळं घट्ट करून खेळपट्टीवर थांबलाय. आपल्या संघासाठी तो धावा बनवतोय. पण पाहूया शेवटचे 6 बॉल्स आणि शेवटच्या 6 बॉल्समध्ये 5 धावा बनतील की थांबतील. बॉल मागे जातोय. विकेट कीपर कलेक्ट करतोय. डॉट बॉल येतोय. दरम्यान येस बॅटर्स रेफरल फॉर व्हाईट बॉल. तर बॅटर्सने रेफरल घेतलेला आहे. जो रेफरल वाचून काय उपयोग होणार नाही आणि तो रेफरल युटिलाइज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाहूयात त्यांचा निर्णय म्हणजे पंचांचा निर्णय बदलला जातोय का की पंचांचा निर्णय तोच राहतोय. पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या अँगलने पाहतोय, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शेवटच्या षटकावर जेव्हा सामना येतो अशा वेळेला पंच थोडा वेळ घेतात, जे खूप महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरीवर आहे तर बॅटर्सचा रेफरल वेस्ट गेलेला आहे, लक्षात घ्या. चला मॅच ऑन करूया. 5 चेंडू 5 ची गरज आहे. चला मॅच ऑन करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामध्ये कुठलाच चेंज होणार नाहीये. चला श्रीवर्ड रेड्डी. शेवटचे 5 बॉल्स आणि 5 धावांची गरज आहे. जास्त सावधानी सुद्धा खतरनाक ठरू शकते, त्याचमुळे थोडासा सावधान राहण्याचा प्रयत्न होता श्यामचा. थोडा अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न हा होता, पण तो प्रयत्न चुकला. शेवटचे 5 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना रंगतदार होतोय आणि त्याचमुळे प्रेक्षक देखील ची अपेक्षा ठेवते. जसा मी सातत्याने उल्लेख का करतोय, कारण महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देतोय. फेअर डिलिव्हरी. चला पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. प्लीज आपण मॅच ऑन करूया. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 बॉल्स अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना रंगतदार होतोय, सामना मजेदार होतोय, सामना रंजक होतोय. सामन्याचं आकलन करणं थोडंसं कठीण जातंय. निर्णय कुठल्या संघाच्या बाजूने जाईल ही चर्चा करणं चुकीचं ठरते. शेवटचे 5 बॉल्स आणि 5 धावांची गरज आहे. विजय पावले यांनी कुठेतरी कोंडी फोडलेली आहे. डॉट बॉल त्यांच्या वतीने आलेला आहे. सामन्याची सुरुवात विकेटने झाली होती आणि पाहूया या सामन्याचा शेवट नेमका या षटकाच्या माध्यमातून कसा होतोय. 5 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला श्याम चौधरी. बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले. यावेळेस बॉल जातोय फाईन लेगला. सामना खिशात टाकणारा चौकार. फलंदाज श्याम चौधरीच्या बॅट मधून 4 धावा. श्यामने जसा मी उल्लेख केला की रॉक ऑफ टेमगर आहे आणि त्याचमुळे तो आपली पाळमुळं घट्ट करून या मैदानावर खेळतोय. मागच्या सामन्यात सुद्धा तसाच त्यांनी खेळ खेळला आणि या सामन्यात सुद्धा. पण अजूनही सुपर ओव्हर होऊ शकते. बॉल्स बाकी आहेत एकंदरीत 4. बनवायची 1 धाव आणि पाहूया आता प्रत्येक बॉल कशा पद्धतीने हाताळला जातोय. विजयला चॅलेंज स्वीकारणं आवडते आणि त्याचमुळे पाहूया विजयचा खेळ पुढच्या 4 बॉलवर कसा राहतोय. श्याम यांनी मारलेल्या चौकाराला उमेश राणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 4 चेंडू 1 धाव. बॉल थोडा हवेत होता. पाहूया अपील तर झाले. अपील झाले आणि फलंदाज बाद होऊन परतेल का. यस फलंदाज बाद होतोय. सामना संपलाय कुठे. सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. क्रिकेटचा खेळ त्यासाठीच ओळखला जातो.
तुमच्या आमच्या विचार करण्याच्या पलीकडचा खेळ म्हणजेच क्रिकेट. 3 चेंडू 1 धाव, 3 balls and 1 run required to win. Match is on, game is on. Stay tuned for more excitement. योगेश पारकर, नीरज घाडी आमच्या क्रीडा मंचावर यायचंय. चला 3 चेंडू 1 धावाची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. प्रतीक पाटील, टार्झन ऑफ टेंबुली या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार त्यांच्या वतीनं खेचले गेले होते. शेवटच्या 3 बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. टाळ्या होऊन जाऊ द्या श्यामसाठी. पहिल्या षटकापासून तो टिकला. आपल्या संघासाठी त्याने स्वाभिमान विकला नाही आणि आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान श्यामने दिलं. सामना शेवटच्या 3 बॉल्सवर. 3 चेंडू 1 धावांची गरज आहे. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न संघर्षाचे असलेच पाहिजे. तेच प्रयत्न करायचे आहेत भव्यान साई 11 सावंतवाडीच्या गोलंदाजांना, या संघाच्या क्षेत्ररक्षकांना. शेवटच्या 3 बॉल्समध्ये 1 धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फलंदाजाचे शेजारी वाढलेत. 3 चेंडू 1 धाव. स्लाइस केलाय बॉल आणि आपलं डोकं चालवलं प्रतीकने आणि या सिंगलच्या मदतीने सामना जिंकलेला आहे टीम सी बर्ड रेड्डीने. हार्ड लक टीम भव्यान साई 11 सावंतवाडी. खूप खूप अभिनंदन. तेजस दुरत आणि जया मुंडगेकर यांना पण विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचंय. त्याचबरोबर मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चंद्रशेखर तावडे आणि युधिराज राणे फ्रॉम शिरगाव, त्यांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि सन्माननीय कृष्णा सातपुते सरांना विनंती करतो आपण देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. कृष्णा